नमस्कार. कोल्हापुरी तडका या चॅनेलवरती तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. तोंडाची लज्जत वाढवणारा आणि वर्षभर टिकेल, 5-6 महिने जरूर टिकेल असं चटपटीत अगदी घरातलंच साहित्य वापरून असं झणझणीत आणि चटपटीत आपण असं हे लोणचं पाहणार आहोत. म्हणजेच काय, मुळा, गाजर आणि मिरची वापरून असं हे भन्नाट चवीचं लोणचं पाहणार आहोत. 2-2 भाकऱ्या तर सहज खाल असं चटपटीत लोणचं हे आपण बनवणार आहोत. वर्षभर असं जरूर टिकेल. चला तर असं हे झणझणीत आणि चटपटीत लोणचं कसं बनवायचं ते आज या चॅनेलवरती पाहणार आहोत. इथं तुम्ही पाहू शकता, मी इथं 400 ग्रॅम प्रमाणामध्ये मी इथं मिरची घेतलेली आहे. ही मिरची स्वच्छ धुवून सुकवून घेतलेली आहे. सुकवून म्हणजे यामध्ये पाण्याचा अंश ठेवलेला नाही. चला तर इथं बघा, तुम्ही पाहू शकता, मी इथं गाजर घेतलेला आहे, मुळा घेतलेला आहे. मुळा देखील मी स्वच्छ पाण्याने धुवून, गाजर देखील स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेला आहे. आणि त्यानंतर हे छान असे बारीक-बारीक कट करून घेतलेले आहेत. आणि लांब-लांब आकारामध्ये आपण हे कट करून घ्यायचे आहेत. जसं आपण मुळा आणि गाजर कट केलेले आहेत, तसंच आपण इथं तेवढ्याच आकारामध्ये आपण मिरची देखील कट करून घ्यायची आहे. मिरची आपण लांब-लांब पण कट करून घेऊ शकतो. म्हणजे मिरचीमध्ये एखादी लांब खाच पाडून आपण ते तसं देखील कट करून घेऊ शकतो. पण मी इथं मुळा आणि गाजर लांब कट केलेले आहेत, त्यामुळे मी मिरची देखील अशीच कट करून घेणार आहे. सगळं प्रमाण जर वजनी प्रमाण मोजला तर 1 किलो प्रमाणामध्ये आपलं हे लोणचं बनून तयार होणार आहे. अशा पद्धतीनं आपण हे सगळं साहित्य घेतलेलं आहे. आता इथं सगळी मिरची आपण कट करून घेतलेली आहे, तुम्ही पाहू शकता. चला तर आता हे सगळं आपण एकत्र करून घेऊया. म्हणजे मुळा आणि गाजर आणि मिरची एकत्र करून घेऊया. आणि त्यानंतर गॅसवरती एक कढई ठेवायची आहे. त्या गॅसवरती मी 1 चमचा जिरे आणि 1 चमचा मोहरी टाकलेली आहे. 1 चमचा, मोठा चमचा आपला इथं बडीशेप टाकायचा आहे. आणि त्यानंतर मी अगदी पाव चमचा इथं मी मेथीचे दाणे टाकलेले आहेत. हे सगळं साहित्य काय करायचं, खरपूस असं भाजून घ्यायचं. खरपूस म्हणजे जास्त त्याला करपवायचं नाही, अगदी खमंग वास येईपर्यंत आपण हे भाजून घ्यायचं आहे. आता हे भाजलेलं आहे, आपण कढईमधनं काढून घेऊया. आणि त्याच कढईमध्ये आपण अर्धी वाटी, म्हणजे मी इथं 2 मोठे चमचे मी इथं काय घेतलेलं आहे, मोहरीची जी डाळ घेतलेली आहे. ही मोहरीची डाळ देखील आपण व्यवस्थित खमंग अशी भाजून घ्यायची आहे. चला तर ही 100 ग्रॅम प्रमाणामध्ये ही मोहरीची डाळ आहे. आता काय करायचं, हे आपलं मसाले जे आपण भाजून घेतले होते ते थंड झालेले आहेत. ते एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आणि मिक्सरला बारीक करून घ्यायचं. बघा, त्याची मी अशी पावडर करून घेतलेली आहे. त्यानंतर आता गॅसवरती एक पॅन ठेवलेला आहे. फुल्ल 1 वाटी मी इथं तेल टाकणार आहे. लक्षात ठेवा, आपल्याला इथं 150 ते 200 ग्रॅम प्रमाणामध्ये आपल्याला इथं तेल वापरायचं आहे. त्याच्यापेक्षा कमी देखील वापरू शकता. आता तेल कडकडीत गरम झालेलं आहे. मी खाली उतरवून घेतलेलं आहे आणि उतरवून घेतल्यानंतर त्यामध्ये 1 चमचा आपण हिंग टाकायचा आहे आणि जे बारीक करून घेतलेलं जे मसाले होते, ते मसाले यामध्ये टाकायचे आहे. लक्षात ठेवा, तेलाची पूर्ण वाफ गेल्यानंतरच आपल्याला हे मसाले टाकून घ्यायचे आहे. त्यानंतर आपण यामध्ये टाकलेलं आहोत ते म्हणजे मोहरीची डाळ. आता ते थोडंसं बाजूला ठेवूया आणि हे एकत्र केलेलं आपलं मिरची आणि गाजर आणि मुळा आहे ते घेऊया. त्यानंतर त्यामध्ये मी मोठे 2 लिंबूचा रस टाकलेला आहे. त्यानंतर आपलं जे मीठ आहे, मीठ मी भरपूर प्रमाणामध्ये टाकलेलं आहे. 2 ते 3 चमचे मी इथे मीठ टाकलेलं आहे. आता हे सगळं एकजीव करून घ्यायचं. एकसारखं एकजीव करून घेतलं की त्यानंतर आपण यामध्ये जे मसाले आपण तेलामध्ये टाकले होते ते यामध्ये थोडे-थोडे करून टाकून द्यायचे आहेत. बघा काय करायचं, मी जेव्हा तेल कडकडीत गरम केलं होतं त्यावेळेस खाली उतरवून घेतलं होतं आणि त्याची वाफ पूर्ण गेल्यानंतरच आपण मसाले टाकायचे आहेत. कारण एकदम कडकडीत तेलामध्ये जर मसाले टाकले तर करपवू शकतात. त्यामुळे थोडीशी वाफ जाऊ द्यायची आणि मगच मसाले टाकायचे. त्यानंतर 2 चमचे मी इथं मोठे हळद टाकलेली आहे आणि साखर 1 चमचा आपल्याला यामध्ये टाकायची आहे. आणि त्यानंतर मीठ तर ऑलरेडी आपण टाकलेलंच आहे. साखरेने काय होतं, थोडंसं गोडपणा येतो, थोडंसं आंबट-चिंबट लिंबवामुळे लागतं आणि थोडंसं तिखट असं चटपटीत, थोडंसं गोड, थोडंसं आंबट-चिंबट असं मस्त असं अगदी चरचरीत आणि चटपटीत असं आपलं हे लोणचं बनून इथं तयार झालेलं आहे. भन्नाट चव लागते आणि 5-6 महिने काय, अगदी वर्षभर जरी ठेवला तरी हे देखील हे लोणचं टिकू शकतं. चला तर असं हे लोणचं आपण जरूर बनवून पहा आणि मला कमेंट करून नक्की सांगा. चला तर हे लोणचं तुम्ही चिनी मातीच्या भरणीमध्ये भरून ठेवा आणि मस्त
फ्रीजमध्ये ठेवा. थोड्या दिवसानंतर म्हणजे काय होईल, एक 4-5 दिवस तुम्ही त्याला वर ठेवलत की चांगलं मुरतं. कारण हे अजून लोणचं मुरलेलं नाही. छान असं मुरलं गेलं की खूप त्याची टेस्ट भन्नाट येते आणि नंतर तुम्ही हे फ्रीजमध्ये ठेवू शकता आणि वर्षभर खाऊ शकता. चला तर असं हे चटपटीत आणि झणझणीत, अगदी चमचमीत आपलं गाजर, मुळा आणि मिरची वापरून चटपटीत असं हे लोणचं बनवून कमेंट करून नक्की सांगा आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून